आई साहेब काय करते तू बाळा? काय घेऊन बसला हो सकाळी? अगं तुला म्हणलं नव्हतं का माझं बाळा गेलंय काल म्हणून मला करमत नव्हतं. कुठं गेलतं बाळ काल? शॉपिंग करायला लावली असेल त्याला काय तर. अगं शॉपिंग करायला गेलतं का कधी तू बाळा? तसं तुझ्यासारखी ती काय पण शॉपिंग करत नाही कपड्याची ह्याची त्याची. बर झालं का कौतुक? आता सकाळ सकाळी मला ते ऐकायचं नाही. काय आहे त्याच्यात ते दाखवा. अगं काय कागद आणली ती का भरून? आहे का अगं पॅकिंग आहे ग ही का नाही एवढी भारी आणले का नाही मला तर बघून एवढं भारी वाटलंय का नाही. आणि ती पण श्रावण महिन्यात अशी बाबांची मूर्ती एवढी भारी आणली का नाही. कधी आणलंय ही? काय मला तर काय सुद्धा माहिती नाही. अगं आपला भाईड्या साईबाबाला गेला नव्हता का? शिर्डीला गेलत ती साईबाबाला. माहितीये. आणि शिर्डी साईबाबाला आणि कुठं ती शनी शिंगणापूर. हा असं गेला होता बरं का त्याच्या मामासोबत गेला होता ती. तर असं मस्तपैकी कधीच मी म्हणलं का नाही माझ्या बहिणीला कधीच कुठं पाठवलं नाही. तर मला काय आवडतंय ती त्याला चांगलं माहित आहे त्यानं बाकीचं काय सुद्धा आता कधीच केलं आता नाही मी बरं का. सांगू का? आणि पैसे त्यानं मलाच पाठवायला लावल्यात. माझ्या दिदू बाळानंच पैसे दिल्यात पण त्याला का नाही मी म्हणलं होतं अशी बाबांची मूर्ती आण की बघून असं माझं मन भरलं पाहिजे बघ अशी भारी मूर्ती आण म्हणलं होतं. तर अशी मस्तपैकी मूर्ती आहे बरं का. कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मला तर एवढी आवडती का नाही. माझा आजोबा माझं वडिलांचं वडील असतं का नाही आणि छोटा आमचा आजोबा एवढं त्यांनी भक्ती आणखी त्यांची अशी नामस्मरणची माळ चालू असते बघा सारखं. काय ती साईचं जप काय करते ती काय करते तर एवढं त्यांचं वय झालंय तरी माझ्या साईबाबांनी त्यांना चांगलं ठेवलंय. आणि एवढा त्यांचा विश्वास आहे म्हणून मला पण का नाही एवढी ही मूर्ती आवडत होती. एवढी मला आदत झालं की कायच बोलायचं हे सुद्धा मला कळलं नाही. झालाय. कशी वाटती नक्की कमेंट मध्ये सांगा. माझ्या बहिणीनं आणून मला दिलेलं बरं का बाबा.